नमस्कार. आज फाल्गुन वद्य षष्ठी, ज्याला आपण एकनाथ षष्ठी असं म्हणतो. संत एकनाथांच्या चरित्रामध्ये फाल्गुन वद्य षष्ठीचं महात्म्य हे अतिशय आहे. एकनाथ महाराजांच्या आयुष्यात 5 महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी घडल्या. पहिलं म्हणजे नाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म. दुसरी गोष्ट म्हणजे जनार्दन स्वामींना दत्तदर्शन. तिसरी गोष्ट म्हणजे जनार्दन स्वामींचा नाथांवर अनुग्रहही याच दिवशी झालेला आहे. चौथी गोष्ट, जनार्दन स्वामींचा देहलोप हा फाल्गुन वद्य षष्ठीलाच आहे आणि संत एकनाथ महाराजांनीही देहत्याग केला तो फाल्गुन वद्य षष्ठीलाच. त्यामुळे नाथ षष्ठी आपण साजरी करतो. नाथांनी आपल्या गुरूंच्या पुण्यतिथीचा उत्सव म्हणून ही पैठणला उत्सवाची सुरुवात केली होती आणि गुरूमध्ये मिसळून जात आपल्या देहाचं विसर्जनही याच दिवशी केलं. संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते. नाथांना गुरूंची ओढ लागली आणि ते ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक याची काहीही पर्वा न करता नाथ आपल्या गुरूंना भेटायला निघाले. एकच ध्यास, एकच श्वास, गुरुदेव गुरुदेव, गुरुमाता गुरुपिता गुरुस्वामी कुळदेवता, गुरु वाचोनी सर्वथा आणिक देवता स्मरेना, अशी नाथांची स्थिती झाली. नाथांच्या लहानपणची गुरुसेवेत ते असताना घडलेली एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. नाथांची श्रद्धा, प्रेम, निष्ठा, चातुर्य हे बघून संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी त्यांना हिशेबाची कामगिरी सोपवली होती. एकदा असं झालं की हिशेब लागेना, एका आदलीची चूक संत एकनाथ महाराजांना सापडेना. तेव्हा त्यांनी सगळी कामं झाल्यानंतर दिव्यात तेल घातलं आणि रात्री ती चूक शोधत बसले. मध्यरात्र उलटून गेली आणि त्यानंतर त्यांना ती छोटीशी चूक सापडली. त्याबरोबर आनंदाने त्यांनी टाळी वाजवली आणि अशी टाळी वाजवताच जनार्दन स्वामींना जाग आली. ते बाहेर आले. बघतात तर एकनाथ महाराजांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांनी संत एकनाथांना विचारलं, एवढा कसला आनंद झालाय आज एकोबा आणि एवढ्या रात्री? एकनाथ महाराजांनी सांगताच जनार्दन स्वामी त्यांना म्हणाले, अरे, एका अधेलीच्या झालेल्या चुकीसाठी ज्या एकाग्रतेने रात्र जागवलीस, ती मनाची एकाग्रता जर भक्तीत बाळगलीस ना, तर देव नक्कीच भेटतो बरं का. हा गुरुपदेश नाथांनी आयुष्यभर सांभाळला आणि त्यामुळेच त्यांचं आयुष्य पुढे बिनचूक घडत गेलं. एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना विचारलं होतं की सद्गुरुनाथ, देव कुठे भेटतो? तेव्हा जनार्दन स्वामी म्हणाले, लोकसंग्रह, लोकसेवा आणि लोकोद्धार ही त्रिसूत्री तू लक्षात ठेव. समाजसेवेचं, लोकहिताचं बाळकडू सद्गुरूंकडून संत एकनाथ महाराजांना मिळालं. संत जनार्दन स्वामी असं म्हणत असत की लोकप्रबोधन करत असताना विसरण्यासारख्या 2च गोष्टी आयुष्यात असतात. पहिलं म्हणजे आपण कुणाचं भलं केलं ते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं कुणी वाईट केलं ते. ही शिकवण नाथांनी कृतीत आणली, आचरणात आणली आणि जन्मभर पाळली. लोकसुखासाठी आपण काय करायला हवं त्यावरती जनार्दन स्वामी म्हणाले, आपण लोकांमध्ये मिसळायला हवं, त्यांची सुखदुःख जिव्हाळ्याने जाणून घ्यायला हवीत आणि त्यानंतर कृतिशील अशी वाटचाल करायला हवी. जनार्दन स्वामी म्हणाले की तू लोकजागर कर, पण तो सुद्धा लोकांना समजणाऱ्या माय मराठी भाषेतून. आणि म्हणून नाथांची नाममुद्रा ही सुद्धा एका जनार्दनी अशीच आहे. संत एकनाथ महाराज म्हणजे आदर्श गृहस्थाश्रमी, थोर समाजसुधारक, पददलितांचे उद्धारक, महान कवी, थोर लढवय्ये आणि शांती, दया आणि समता यांचा मधुर समन्वय. नाथांच्या जीवनात आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं मराठी भाषेवर अतिशय प्रेम होतं. त्यांना मराठी भाषेचा अभिमान होता. मराठीला वैभवाचे दिवस प्राप्त करून दिले ते संत एकनाथ महाराजांनी. संत एकनाथ महाराजांची एकूण काव्यसंपदा ही 40,000 ओव्यांची आहे. 4,000 अभंगसुद्धा आहेत.
हा वाङ्मयाचा नाथ सागर आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तत्कालीन समाज जो होता तो संस्कृत या भाषेसाठी पराकोटीचा आग्रही होता. पण संत एकनाथ महाराजांनी शांतपणे माय मराठीची सेवा केली आणि तिच्याबद्दलचा द्वेष नाहीसा केला. यासाठी खुद्द त्यांचा मुलगा हरिपंडित याचंच बंड त्यांना सहन करावं लागलं. संत एकनाथ महाराज म्हणतात, सोन्याची फुलं जुनी नवी असं कधी असतं का? कपिला गाय दूध देते आणि दुसरी गाय काय पाणी देते? जे संस्कृतच्या अर्थामधून कळतं तेच मराठी भाषेमधून कळतं. मराठीला स्वतंत्र स्वयंभू भाषेचा मान आपण दिला पाहिजे. संस्कृतवाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासूनही झाली. देवासी नाही वाचाभिमान, संस्कृत प्राकृत त्या समान. ज्या वाणी झाले ब्रह्मकथन, त्या भाषा श्रीकृष्ण संतोषे, असं नाथांनी म्हटलेलं आहे. नाथांचा मुलगा हरिपंडित हा संस्कृतचा भाषाभिमानी होता. वडील प्राकृतात ग्रंथ लिहितात, पुराण सांगतात, याचा त्याला मनस्वी राग येत असे. नाथांनी संस्कृत भाषेचा अनादर नाही केला, पण मराठीवर त्यांचं फार प्रेम होतं. ज्या वाणीत प्रेम प्रगटतं न ती सरस, असं त्यांचं मत होतं. हरिपंडित हा पितृभक्त होता, परंतु त्याला मराठी भाषेचं प्रेम नसल्यामुळे वडिलांवर राग होता. त्यामुळे तो आपला मुलगा प्रल्हाद आणि मेघश्याम आणि पत्नी यांना घेऊन नाथांवर रुसून काशीला निघून गेला. तो अतिशय विद्वान असल्यामुळे काशीत त्याचं छान बस्तान बसलं. एक दिवस असं झालं की नाथांच्या पत्नी गिरिजाबाई, ज्या अतिशय शांत आणि नाथांना परमार्थामध्ये अनुकूल अशा होता. संत एकनाथ आणि गिरिजाबाई म्हणजे विवेक आणि शांती यांचे ऐक्य असंच म्हणावं लागेल. एक दिवस त्यांनी घरामध्ये पुरणाची पोळी केली होती. सर्वांची जेवणं झाल्यानंतर गिरिजाबाई जेवायला बसल्या आणि त्यांचा घास घशातच अडकला. संत एकनाथ महाराजांना कळलं की हरिपंडिताला पुरणपोळी फार आवडते, म्हणून आईचा घास हा घशात अडकला आहे. नाथांनी आपल्या पत्नी गिरिजाबाईंकडे पाहिलं आणि दुसरे दिवशी तडक ते काशीला निघून गेले आणि तिथे जाऊन आपल्या मुलाला म्हणजे हरिपंडिताला त्याची समजूत घालून परत येण्यासाठी हट्ट करू लागले. हरिपंडितांनी त्यांना 2 अटी घातल्या. एक तर तुम्ही प्राकृतामधून ग्रंथ लिहायचे नाहीत आणि तुम्ही पुराण करायचं नाही आणि कुणाहीकडे जेवायला जायचं नाही, म्हणजे परान्न घ्यायचं नाही. नाथांनी या अटी मान्य केल्या आणि त्याची समजूत घालून ते परत पैठणला आले. त्यानंतर हरिपंडित नाथांच्या जागी त्यांच्या वाड्यामध्ये पुराण कीर्तन करू लागले. पण ते संस्कृतचे भाषाभिमानी असल्यामुळे एरवी नाथांचा वाडा भरगच्च जो भरलेला असे तो ओस पडू लागला. तिथे कोणी फिरके ना. हळूहळू हरिपंडिताला आपल्या वडिलांची योग्यता कळू लागली आणि अहंकार नावाचा ब्रह्मराक्षस आता कसा काढून टाकता येईल या हरिपंडिताच्या डोक्यामधून याचा विचार नाथ महाराज करू लागले आणि एक कारणही तसंच सापडलं. एका गरीब बाईंनी सहस्त्र ब्राह्मण जेवू घालण्याचा नवस केला होता. सुरुवातीला तिच्याजवळ पैसे होते, पण नंतर ती काही कारणाने तिच्यावर विपत्ती आली आणि आता हा नवस कसा फेडावा अशी तिला चिंता लागली होती. तिला कोणीतरी सांगितलं की तू एका ब्रह्मनिष्ठ सज्जनाला जेवू घालशील तर सहस्त्र ब्राह्मण जेवू घातल्याचं तुला पुण्य मिळेल. म्हणून ती नाथांकडे आली आणि नाथांना आग्रह करू लागली. नाथ म्हणाले, मी येईन जेवायला. पण हरिपंडित म्हणाला की तुम्ही कुणाच्या हातचं जेवायचं नाही, मीच स्वयंपाक करेन आणि तुम्हाला जेवायला घालेन. नाथ त्या बाईंकडे जेवायला गेले. हरिपंडितांनी स्वयंपाक केला. जेवण झाल्यावर नाथ म्हणाले, पत्रावळ तूच उचल बरं का हरी. आणि हरिपंडितांनी नाथांची पत्रावळ उचलताच त्याच्या मागे एकाहून एक अशा 1000 पत्रावळी निघाल्या आणि तेव्हा हरिपंडिताला आपल्या वडिलांची योग्यता काय आहे ते कळलं. नाथांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्त्रीत्वाचा आणि स्त्री प्रतिष्ठेचा गौरव केलेला आहे. नाथांचं जे भावार्थ रामायण आहे त्यामध्ये नाथांची स्त्रीविषयक दृष्टी ही प्रगटलेली आहे. कारण नाथांचं वाङ्मय म्हणजे त्या काळच्या समाजाचं प्रतिबिंबच आहे. श्रीराम जेव्हा
कैकेयीकडे आणि दशरथ राजाकडे जातात तेव्हा दशरथ राजा काही बोलू शकले नाही. पण कैकेयी मातेनं त्यांना आज्ञा केली श्रीरामांना की तुम्हाला वनवासात जायला पाहिजे. तेव्हा श्रीरामांनी हसतमुखाने कैकेयीच्या चरणावरती मस्तक ठेवलं. हे बघून कैकेयी गहिवरून गेली आणि तिने त्यांना आशीर्वाद दिला, विजयी भव. तेव्हा श्रीराम मनातल्या मनात हसले आणि म्हणाले की हा रावणवधाचाच आशीर्वाद मला माझ्या मातेने दिला आहे. कैकेयीला नंतर पश्चात्ताप झाल्यानंतर ती श्रीरामांना म्हणाली की माझं चुकलंच की मी तुम्हाला वनात पाठवलं. तेव्हा श्रीराम म्हणतात, अगं पित्यापेक्षाही माता ही श्रेष्ठ आणि पवित्र आहे बरं का. आपल्या संन्यास पद्धतीमध्ये हेच लिहिलेलं आहे की जेव्हा एखादा मुलगा संन्यास घेतो तेव्हा पिता त्या पुत्राला नमस्कार करतो, तर संन्यासी मातेला वंदन करतो. कौसल्या मातेने जेव्हा शोक केला श्रीराम वनवासात जात असताना, तेव्हा श्रीराम हटून बसले आईपाशी आणि आईला म्हणाले की आई, तू मला प्रसन्न मनाने वनात पाठवशील तरच मी जाईन, नाहीतर तू दुःखी असताना मी वनात जाणार नाही. आणि मग त्यांनी कौसल्या मातेलाही उपदेश केला. सीता मातेला श्रीराम सांगतात की अगं कैकेयीचा द्वेष तू कधीही करू नकोस. माझ्या नावानं समुद्रात पाषाण तरतील हे महिमान तिच्या कृपेने आहे, तिच्यामुळे आहे. भावार्थ रामायणामध्ये एक प्रसंग असा आहे की सुदसू नावाचा गंधर्व जेव्हा त्यांनी सीतामाईंना पाहिलं तेव्हा सीतामातोश्रींना पाहून त्याच्या मनात अभिलाषा निर्माण झाली आणि त्यांनी कावळ्याचं रूप घेतलं आणि सीतामाई जिथे आश्रमाच्या बाहेर उभ्या होत्या तिथे येऊन त्यांना चोच मारली. हे जेव्हा श्रीरामांना कळलं तेव्हा श्रीराम संतापले आणि त्यांनी दर्भाची एक काडी घेतली आणि इशिका मंत्रांनी मंत्रून ती त्या कावळ्याच्या अंगावर फेकली. ती काडी मागे आणि तो कावळा पुढे, असा तिन्ही लोक तो कावळा फिरून आला, पण त्याला कुणीही आपलं म्हटलं नाही किंवा त्याला कोणीही जवळ केलं नाही. तेव्हा तो श्री नारदांकडे गेला आणि नारदांना म्हणाला की मी काय करू, मला कोणीच आश्रय देत नाही. तेव्हा नारद म्हणाले की तू श्रीरामांना शरण जा. तेव्हा तो कावळा म्हणजे काकवेशात असलेला गंधर्व श्रीरामांजवळ आला आणि म्हणाला की मला क्षमा करा, माझं हे सगळं चुकलं. तेव्हा सीतामाईंची क्षमा तू आधी माग असं म्हणतात सीतामाईंना त्यांनी नमस्कार केला, साष्टांग दंडवत केला आणि म्हटलं की तुम्ही माऊली आहात, माझा पुत्र म्हणून अपराध पोटात घ्या. तेव्हा सीतामातेने त्यांना क्षमा केली. पण श्रीरामांनी मात्र एका स्त्रीची अभिलाषा आणि तिची विटंबना यासाठी त्याला क्षमा केली नाही. तेव्हा श्रीराम म्हणाले, ही जी दर्भाची काडी मी मंत्रून फेकली आहे तिने कुठलं तरी तुझं अंग जाणारच आहे, तू कुठला देतोस अंग ते सांग. तेव्हा तो कावळा असं म्हणाला की उजव्या डोळ्यांनी मी सीतामातेला बघितलं आणि डाव्या डोळ्यांनी मी तिची अभिलाषा धरली, म्हणून तुम्ही माझा डावा डोळा नष्ट करा. आणि मग श्रीरामांनी त्याचा डावा डोळा नष्ट केला. संत एकनाथ महाराजांची दृष्टी यातून दिसते की स्त्रियांवर होणारे अत्याचार त्यांना अजिबात सहन होत नसत. श्री रामायणाच्या कथेमध्ये त्यांनी हे भावार्थ रामायणामध्ये हे कथानक घेऊन हे स्पष्ट केलं आहे. संत एकनाथ महाराजांचा काळ म्हणजे त्या काळी पतिनिधनानंतर स्त्रिया सती जात असत. याचंच प्रतिबिंब त्यांच्या भावार्थ रामायणात उमटलेलं आहे. जेव्हा वाली मरणोन्मुख अवस्थेत होता तेव्हा त्याची पत्नी तारा तिथे आली आणि तिने अनावर शोक केला आणि ती वालीला असं म्हणाली की मी आता तुझ्याबरोबर सती जाईन, मला काहीसुद्धा आता नको, मला कशाचीही आता आशा राहिलेली नाही. तेव्हा वाली तिला म्हणतो की अगं तू माझ्याबरोबर सती जाऊ नकोस, प्रेताबरोबर सती जाण्यात आयुष्याची काय इति कर्तव्यता आहे, त्यापेक्षा माझ्यानंतर तू आपलं जीवन श्रीरामांना अर्पण कर, तू आपल्या जीवनात श्रीरामांचं नाम घे आणि आपल्या कायेचा उद्धार कर. प्रेताबरोबर मरण हे चांगलं नाही. तू चतुर आहेस, तू आपला पुत्र अंगदाला राज्याभिषेक कर आणि श्रीरामनामामध्ये आपलं पुढचं आयुष्य व्यतीत कर. एकनाथ महाराज भागवतात, जे नाथ भागवत आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की महाभारतात महायुद्ध का घडलं, तर
सर्वात मोठा अन्याय कौरवांनी केला तो द्रौपदीवर. त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग जो आहे तो नाथांनी त्यात लिहिला आहे आणि म्हटलेलं आहे की स्त्रीची विटंबना ही कुळाचा नाश करते. कौरवांचा अक्षम्य अपराध झाला की त्यांनी द्रौपदीला ओढत ओढत भर महासभेत आणलं आणि तिचा वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कौरवांचं कुणीही राहिलं नाही, त्यांचं संपूर्ण कुळ नष्ट झालं असं एकनाथ महाराजांनी म्हटलं आहे. एकनाथ महाराजांच्या घरी ते पुराण सांगताना कुणाला असं नव्हतं की कुणाला बंदी आहे की कुणी येऊ शकत नाही वगैरे. तिथे एक वेश्या येत असे, तिलासुद्धा बंदी नव्हती. तर भागवताचा 8वा अध्याय सुरू होता आणि पिंगला वेश्येचं आख्यान आलं आणि त्या वेश्येच्या मनामध्ये सुद्धा वैराग्य उत्पन्न झालं. तिचा व्यवसाय जरी वाईट असला तरी तिच्या मनामध्ये हरिभक्तीचा जिव्हाळा होता. नंतर तिच्या मनामध्ये असं झालं की आपण आत्तापर्यंत तर आयुष्य व्यर्थ घालवलं, पण आता आपण हरिनाम घ्यावं आणि उर्वरित आयुष्य चांगल्या रीतीने जगावं. एकदा नाथ महाराज गोदावरी नदीतून स्नान करून येत असताना तिच्या घरावरून येत होते. ती एकदम भरभर आपल्या माडीवरून पायऱ्या उतरून खाली आली आणि नाथांसमोर येऊन उभी राहिली आणि नाथांना म्हणाली की आपले हे पवित्र पाय माझ्या पापराशीच्या माडीला लागतील काय? नाथ क्षणात हो म्हणाले आणि तिच्या घराची माडी चढू लागले. पाहिलं तर तिच्या घरी छानपैकी चौरंग मांडला होता, त्याच्यावर श्रीकृष्णाचा फोटो ठेवला होता, त्याला हार घातला होता, उदबत्त्या लावल्या होत्या. उद्धव जे एकनाथ महाराजांचे शिष्य होते त्यांना वाटलं आता नाथ कुठे या वेश्येच्या घरी गेले, टीकाकारांना आयतच फावलं. पण हा दयाशील महात्मा अतिशय करुणेने त्या वेश्येच्या घरी गेला. तिला असं वाटलं कुठला त्रैलोक्याचा परमात्मा आपल्या दारी आणि कुठे आपण. पण एकनाथ महाराजांनी तिला रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश दिला आणि तिचं आयुष्य सार्थकी लावलं. एकनाथ महाराजांची समता ही आपल्याला माहीतच आहे. तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजलं, भुकेलेल्यांना श्राद्धांना जेवू घातलं, असे अनेक प्रसंग एकनाथ महाराजांच्या आयुष्यात आहेत. पण संत एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये चोखामेळा चरित्रही आहे. शांती आणि क्रांती याचा समन्वय या चरित्रात आपल्याला बघायला मिळतो. संत एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी अभंगाची रचना केलेली आहे. जातीभेद नष्ट व्हावा आणि भक्तीचंच मूल्य श्रेष्ठ ठरावं ही नाथांची इच्छा होती. म्हणून त्या चोखामेळा चरित्रामध्ये नाथांनी एक गोष्ट सांगितली आहे. एकदा काय झालं की अमृतासी रोग स्वर्गी जाहला पायी. काय झालं की स्वर्गातलं देवांचं अमृत नासलं. मग अमरनाथ म्हणजे इंद्र हे नारदांकडे गेले आणि नारदांना म्हणाले की आता मी काय करायचं. तेव्हा नारद म्हणाले पंढरी वैकुंठ आहे भूवरी, तिथे अनाथांचा नाथ विटेवरी उभा. आता तरी विष्णू इथे नाही आहेत वैकुंठात, ते तिकडे पंढरीत गेले आहेत आणि पुंडलिकाचे द्वारी देव उभा आहे. तू तिथे जा आणि हे अमृत शुद्ध करून आण, तिथे शुद्ध होय अमृत, असं नारदांनी इंद्राला सांगितलं. मग काय झालं, त्या दिवशी एकादशी आली सोमवारी आणि विमान पंढरी उतरले. इंद्राचं विमान हे पंढरीला उतरलं. अमृताचे ताट घेऊन आला इंद्र. इंद्र अमृताचं ताट घेऊन आला, पण विठुराया कुठे होते देवळात. विठुराया तर तिथे नव्हतेच. विठुराया गेले होते चोखामेळ्याच्या घरी, कारण विठुरायांनी चोखामेळ्याला वचन दिलं होतं की एकादशीचं पारणं सोडायला मी तुझ्या घरी येईन. असं म्हणताच विठोबा जसा चोखामेळ्यांच्या घरी गेला तसं देवाबरोबर रिद्धिसिद्धी आल्या. देव रुक्मिणीसहित भोजनाला आला आणि मग काय थाटमाट झाला, पंक्ती बसल्या. तितक्यात इंद्र आला विठोबाच्या समोर आणि त्याने ते अमृताचं ताट विठोबापुढे केलं आणि सांगितलं की माझं अमृत बाबा शुद्ध करून दे. तेव्हा विठोबा काय म्हणाला. विठोबा म्हणाला हे काही माझ्याच्याने होणार नाही, पण माझा भक्त आहे चोखामेळा, तर तो आणि त्याची पत्नी चोखामेळा आणि चोखियाची स्त्री चोखा दोघंजणं जर या अमृताच्या ताटाला स्पर्श करतील, हात लावतील, तर तुझं अमृत
हे शुद्ध होऊन जाईल. आणि मग काय झालं की चोखामेळ्यांनी त्या हात लावला आणि मम म्हणून चोखियाची स्त्री सोयराबाई यांनी त्या अमृताच्या ताटाला हात लावला. आणि मग काय झालं, तेणे केले देखा चोखियाचे घरी शुद्ध होय अमृत. ढोरे ओढी त्याचे घरी नीच काम सर्व करी. नीच याती मनी न काही एका जनार्दन भुलला पाही. नाथ महाराजांचं हे कार्य आजच्या काळामध्ये सुद्धा मनन करण्यासारखं आहे, बहुमोल आहे. आणि म्हणून उगीच नाही, श्रीखंड्यांनी म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगांनी नाथाघरी पाणी भरलं. नाथ हे युगप्रवर्तक होते आणि म्हणूनच आजही त्यांचं स्मरण आपल्याला स्फूर्तिदायी आहे.